महाड्यात असेल तुम्हाला हे सगळे मिळेल ऑब्विसली. Hello. Hi. Good afternoon. Good afternoon. So we are here again at Ujjwala Shoreline Agro-Tourism and River Camping. ही आमची सेकंड भेट आहे आपल्या ह्या टुरिझम रिसॉर्टला आणि खूप काही ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सुद्धा. आणि सगळ्यात आवडती माझी जी ॲक्टिव्हिटी होती ती होती नाईट ट्रेल, ज्यामुळं त्याने प्रभावित होऊन मी इनफॅक्ट हे सेकंड टाइम आम्ही आलो. नाईट ट्रेल म्हटल्यावरती कोकणचं आवलियाचं नाव नाही आलं तर मग काय अर्थ नाही त्या नाईट ट्रेलला. सो टू बी व्हेरी ट्रू टू एव्हरीबडी, याल तर इकडेच या, कारण की इकडे एक जे आहे जो काय म्हणतात त्याला नग ज्याला म्हणता येईल तो इकडे आहे कोकणचा आवलिया. सो बी हिअर and whenever you are here make sure that the resort people give you this guy along with you. नाहीतर तुम्ही नाईट ट्रेल करून काय उपयोग नाही, नुसतं जंगलात भटकण्यासारखं होणार आहे. ठीक आहे, रामाला तरी ॲटलिस्ट ही हॅड समथिंग सेन्स, त्यांना माहिती होतं की काय आहे जंगलात. पण इकडे जर तुम्ही आलात तर कोकणचा आवलियाच पाहिजे तुम्हाला सोबत. ही इज सच अन एंटरटेनिंग गाय. तुम्हाला ही नोज, ही हॅज ऑल द नॉलेज अबाउट एव्हरीथिंग. बर्ड्स म्हणू नका, ट्रीज म्हणू नका, इकडे लोकलाईट म्हणू नका, वेदर म्हणू नका, किंवा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत. त्यानंतर आम्ही रात्री स्टार गेज केलं, स्काय गेज केलं, त्याच्याबद्दलही त्यांचं इनडेप्थ नॉलेज आहे. सो मेक शुअर दॅट उज्ज्वला शोरलाईनमध्ये तुम्ही आलात तर त्याचं आवर्जून त्यांच्या सान्निध्यात तुम्ही यू शुड हॅव अ लुक अराउंड सो दॅट यू विल कम टू नो की वॉट दिस एरिया हॅज इन स्टोर. तुम्हाला भरपूरसे रिसॉर्ट्स भेटतील इथे, बट तो असेल तर तुम्हाला मजा येईल. रिसॉर्टचं यू कॅन एन्जॉय 100%. तुम्हाला तुम्ही जे वॉट एव्हर द मनी यू आर पेइंग टू द रिसॉर्ट, इट इज वर्थ इट. सो आय जेन्युअनली रेकमेंड दिस गाय. जो आमचा व्हिडिओ घेतोय आता ऍक्च्युली, तो आहे म्हणून बोलत नाही, पण सिरियसली इज अ वंडरफुल गाय. आणि प्रमोट करा. ही इज प्रमोटिंग द नेचर हिअर, ही इज ट्राइंग टू कन्झर्व द नेचर हिअर. आणि इज ऑल्सो लोकलाईट लोकांना सुद्धा तो सोबत घेऊन करतोय काम. सो इट इज व्हेरी व्हेरी ॲप्रिशिएबल जॉब दॅट ही इज डुईंग. आणि जोपर्यंत आता एकच माणसाबद्दल बोलतोय मी, तर उज्ज्वला शोरलाईन बद्दलही बोलेन. इट इज अ व्हेरी वंडरफुल प्लेस टू बी. इथे फ्रीडम आहे तुम्हाला हवं ते करायचं. इथे बाकीच्या रिसॉर्ट सारखं कमर्शियलाइज केलेलं नाही आहे यांनी. दे आर नॉट लुकिंग ॲट जस्ट द मनी पार्ट. दे मेक शुअर कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज इम्पॉर्टंट. सो हॅट्स ऑफ टू उज्ज्वला शोरलाईन. हा, आणि जशी म्हणते जेवण सुद्धा खूप चांगलं आहे. प्लस जेवणात काही दे आर व्हेरी ओपन टू ऑल युअर ओपिनियन्स, युअर कंप्लेंट्स. आणि कंप्लेंट करण्यासारखं खरं काही नाही आहे इथे. सो इट्स अ नाईस प्लेस टू बी. एकदा तरी यायला हवं इकडे. आणि I'll guarantee you, if you're a nature guy, if you're related to nature lover, yeah, like my daughter is saying, so nature lover asal, तर you'll make sure that you'll come back again here. So me Yes. If I can say, I will actually truly recommend this resort right now because it has all the activities. Like it has a swimming pool, then it has the kayaking, all the boat services, and we went on a motor ride on the boat. It was very fun and interesting. While I kept my legs in the water, it was so nice and cold. I loved it a lot. Yes. Please continue. True. We seriously love this. This is the second visit of ours along with her, and the nature here by the trees, the gardening part, whatever is being done and catered particularly very nice. And the things is that it has the essence of the shoreline itself. What they have suggested, Ujjwala Shoreline.